जागतिक महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त महिलांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहन देण्यासाठी ड्रीम फाउंडेशन, बसव संगम शेतकरी गट आणि राजमाता जिजाऊ महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रीम ऑर्गेनिक फार्मर कप 2026 या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। पद्मश्री बीज माता राहीबाई पोपेरे यांच्या प्रेरणेतून महिलांनी सेंद्रिय शेती करून लोकांना विषमुक्त भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत महिलांनी 10 गुंठे जमिनीत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन घ्यायचे आहे। यामध्ये 2 प्रकारच्या पालेभाज्या आणि 3 प्रकारच्या फळभाज्यांची लागवड करावी लागणार आहे। ही स्पर्धा 5 जून ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार आहे। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना बियाणे, सेंद्रिय खत तसेच भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण ड्रीम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे। या स्पर्धेत 10 गुंठ्यात सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या महिलेला प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे। तसेच एकूण 21 स्पर्धकांना विशेष बक्षिसे देखील दिली जाणार आहेत। महिलांनी पिकवलेल्या सेंद्रिय भाजीपाल्याची खरेदी ड्रीम ॲग्रोमार्ट कडून हमीभावाने केली जाणार असून तो भाजीपाला ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे, उत्पादनासोबत विक्री कौशल्य शिकवणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे। स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्च 26 ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत नावनोंदणी करणे आवश्यक आहे। याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी 1 मे ते 3 मे दरम्यान श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट, आई कृषी पर्यटन केंद्र, सोरेगाव येथे निवासी सेंद्रिय शेती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। या प्रशिक्षणात राज्यातील विविध कृषी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। या स्पर्धेसाठी कृषी विभाग सोलापूर, बालाजी फाउंडेशन, अभिनव फार्म्स क्लब पुणे, सिंचन सहयोग यांसारख्या विविध संस्थांचे सहकार्य लाभत आहे। या अभिनव उपक्रमात जास्तीत जास्त महिला आणि महिला शेतकरी गटांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. गजराबाई भतगुणकी यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेला पद्मश्री राहीबाई पोपेरे, संगीता भतगुणकी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। अलीकडच्या काळामध्ये उत्पन्न जास्त घेऊ या उद्देशाने लोकांनी आधुनिक बिया म्हणजे ज्याला आपण हायब्रिड बियाचा वापर केला आणि त्याचा दुष्परिणाम सगळीकडे बघतो। मागच्या अनेक वर्षापासून भारतामध्ये एक माता जिला 2020 मध्ये पद्मश्री मिळाला, बीज माता म्हणून, आमच्या सर्वांच्या लाडक्या माता आदरणीय राहीबाई पोपेरे, आज यांचा कार्यक्रम सोलापुरात आहे कृषी विभागाच्या अन्नधान्य विक्रीमध्ये। आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण हुरड्याबद्दल आणि त्यांच्या याच्याबद्दल ऐकलो आणि आईच्या आशीर्वादाने आम्ही काही ऑर्गॅनिक फार्मर कप घेतो। जसं आता अनेक महाराष्ट्रभर फार्मर कप सुरू आहे। महिला वर्ष आहे आंतरराष्ट्रीय महिला वर्षामध्ये सेंद्रिय शेती करते, फक्त 10 रुपये सर्वाधिक उत्पन्न घेतली त्या गटाला 1 लाख रुपये आणि वैयक्तिक 21,000 आपण बक्षीस ठेवले। आणि आज तुमच्याशी पण संवाद साधायला आमच्या मातोश्री आहेत, त्यांना काही प्रश्न विचारावा विनंती, किरणजी तुम्ही यावर आणि एक सत्कार एक मातेचा करू आपण।